SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पालक आणि मेथी आणि पनीरची अशी गिरवी बनवूया, भाजी बनवूया। तर मी घेतले पालक आणि मेथीची भाजी धुवून घेतले, गरम पाणी ठेवलंय मी। आता हिला आपण उकळून घेऊया गरम पाणीमध्ये। आता पाण्यात टाकूया आपण मीठ, भाजीच्या हिशोबाने मीठ घालायचं आहे आणि साखर टाकूया थोडीशी, अर्धा चमचा, म्हणजे आपली भाजीचा कलर जाणार नाही, मेथी आणि पालकचा कलर जाणार नाही, हिरवीच राहणार ते। तर पाणीला उकळी आली की मग आपण भाजी टाकूया। पाणी चांगलं गरम झालंय आपलं, पाणी गरम झालंय चांगलं। त्यात मी टाकते पालक, मेथी पण टाकते, दोन्ही एक संगतीच। आपल्याला याला शिजवायची नाही आहे, फक्त वाफून घ्यायची आहे। त्याच्यातलं जे काय घाण असेल ना पालकमध्ये मेथीमध्ये ते निघून जाणार आणि मेथीचा आणि पालकचा कलर जसा आहे तसाच राहणार। 2 मिनिटं तिला चांगले हलवून घेऊया पाण्यामध्ये। पाण्यातनं काढली ना की थंड पाणीमध्ये टाकायचं, जे कलर जात नाही त्याचा वाला। तुम्हाला एक टीप पाहिजे, साखर मीठ घातलं ना तर पालकचा मेथीचा कलर जात नाही। आणि हे आपलं पालक आणि मेथी पाण्यात चांगली शिजली ना गरम पाण्यामध्ये, आणि लगेच काढून थंड पाणीमध्ये टाकायचं, त्याच्यानं पण आपला कलर जात नाही। हे तुम्हाला मी टीप देते, अशी कलर मेंटेन राहतो बरोबर। दोन मिनिटाला आपण थोडीशी शिजू देऊया। आता गॅस बंद करूया। आपली भाजी चांगली गळून गेली आहे। आता मी हिला थंड पाणीमध्ये टाकते। सगळे काढून थंड पाणीमध्ये टाक। आता मी पाण्यातनं काढून घेतले, हे बघा अशी गोळा करून मिक्सरमध्ये टाकते। आता हे वाटून घेऊया आपण। त्याच्यासाठी मिरच्या घेतल्या आहेत मी मोठ्यावाल्या, ते टाकते। कोथिंबीर टाकते, कोथिंबीरसाठी अजून कलर चांगला येईल। 2 अद्रकचे तुकडे घेतले आणि हे आपण वाटण करून घेऊया। आता आपण वघार देऊया। तेल टाकते, तुम्ही घी किंवा बटरमध्ये पण बनवू शकता। आता मी तेलमध्ये बनवते। आता आपण ह्याच्यात मसाला घालूया, थोडीशी राई घालूया, चिमूटभर जिरं घालूया, गॅस कमी ठेवूया। लसूण टाकते मी, जिरं, राई, थोडंसं हिंग घालूया आणि चांगलं परतून घेऊया। लसणला कलर यायला पाहिजे असं। याच्यात टाकूया आपण धनाबुक्की, अर्धा चमचा धनाबुक्की टाकते, थोडीशी हळद घालते,
अर्धा चमचा लाल मिरची टाकते, आणि याला मिक्स करून घेऊया. आपला मसाला जळायला नाही पाहिजे म्हणून थोडंसं आपण गरम पाणी टाकूया. गरम पाण्याने काय होतं, मसाला आपला थंड होत नाही आणि मिरची पण जळत नाही. आता हिला चांगलं आपण मिक्स करून घेऊया. थोडासा आपण गरम मसाला घालूया, म्हणजे स्वाद येईल, खायला पण चांगली चव येणार. त्याला मिक्स करून घेऊया. आणि जे आपण पनीर आणि मेथी मसाला वाटून घेतला आहे मी, तो पण टाकून देते. मिक्स करूया. गरम मसाला टाकला तर बघा माझा सुगंध आला एकदम, आणि आपला भाजीचा कलर पण नाही गेला. आता तुम्हाला याच्यात थोडीशी गिरवी वाढवायची अशी, पाणी टाकायचं थोडंसं, गिरवी कशी पातळ ठेवायची, घट्ट ठेवायचं. याच्यात पनीर टाकणार आहे. आता मी याच्यात थोडंसं पाणी घालते, म्हणजे शिजायला पाहिजे आपली भाजी. आता मी हे गरम पाणीच घेतलंय, थंड पाणीचा वापर नाही केलाय, गरम पाणीच घेतलंय. गरम पाण्यानं काय होतं, आपल्या भाजीला कलर राहतो आणि भाजी आपली थंडी पडत नाही आणि पटकन शिजते. आपण मीठ घालूया. मीठ घातलं नाही आपण, आता मीठ घालूया अंदाजे. तुमच्या हिशोबाने तुम्ही घाला, मी माझ्या हिशोबाने घालते. मीठ मी उशिरा का घातलं, भाजीचा कलर जाणार म्हणून, काळं पडते ना. आता हिला आपण 2 मिनिटं शिजवून घेऊया, बारीक गॅस करून. आणि पनीरला आपण किसून घेऊया. बघूया भाजीला आपले बघा, भाजीला चांगली उकळी आली आहे, तेल पण सुटलंय. मिक्स करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता हे पनीर मी किसून घेतलंय खमणीनं, ते टाकूया. मिक्स करूया. याला आपल्याला शिजवायचे नाही, लगेच गॅस बंद करायचं मिक्स करून. हे आपले धाबा स्टाईल पनीर पालक मेथीची भाजी. आता आपण याच्यात थोडंसं बटर टाकूया.
आपली भाजी रेडी झाली आहे. धाबा स्टाईल पनीर मेथी पालकची भाजी. आता याच्यात तुम्ही वरून तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ना ते पण टाकू शकता. माझ्याकडे नाही आहे तर मी नाही टाकले. किंवा दुधाची मलाई असेल ते पण सकाळी काढलेली मी, पण ती मी घी जमवायसाठी टाकून दिली. लक्षातच नाही राहिला ठेवायची. चालतं आता आहे ते जे आहे ते टाकून द्यायचं. तर आपली भाजी तयार झाली. गॅस बंद करूया. कोथिंबीर टाकूया, मिक्स करूया. बस. गरम गरम पराठा पालक मेथी पनीरची रेसिपी. आज तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली तुम्ही पण ट्राय करा नक्की. लाईक शेअर सबस्क्रायबर आणि धाबा स्टाईल आमची रेसिपी आहे आजची. थँक्यू. थँक्यू.